तर रात्री 10 ते 12:30 असे 2.5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये काय चर्चा झाली याबाबतची माहिती एबीपी माझाच्या हाती आलेली आहे. अर्थातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडूनच आलेली ही माहिती आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांचं विलीनीकरण झाल्यानंतर एनडीए सोबत राहण्याचा प्रस्ताव अजितदादांनी ठेवला असंही कळतंय. सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्रीपद, शरद पवार गटाला एकाला राज्यामध्ये मंत्री केलं जावं असा हा प्रस्ताव होता. प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचा निर्णय शरद पवारांवरती सोडायचा अशीही चर्चा यावेळी झाल्याचं समजतंय आणि यावर दोन्हीकडनं जवळजवळ शिक्कामोर्तब झालं होतं अशी माहिती या सूत्रांकडनं आम्हाला मिळालेली आहे. आता या बैठकीला शरद पवारांच्या पक्षाचे 14 जण असताना राष्ट्रवादीकडनं एकटेच अजितदादा असल्याचं समजतंय. कदाचित त्यामुळेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी याबाबत शंका उपस्थित करतायत. विशेष म्हणजे 23 तारखेला या बैठकीतही अजितदादांसमोर ही शंका उपस्थित झाली होती. या चर्चेबाबत पटेल आणि तटकरेंना समजलं तर काय असा प्रश्न काही नेत्यांनी त्यांना केला होता. त्यावर मी पक्ष चालवतोय, बघून घेईन असं उत्तर अजितदादांनी दिल्याची माहिती सुद्धा एबीपी माझाला सांगण्यात आली आहे. आता हाच धागा पकडून शरद पवारांनी तटकरे पटेलांना टोले लगावले. झालं असं की आज पवारांनी काही पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेची माहिती दिली. बैठकीला हजर नसलेल्यांना त्याची माहिती कशी असेल असा प्रश्न पवारांनी यावेळी उपस्थित केला. यातून त्यांनी पुन्हा एकदा एका दगडात 2 पक्षी मारलेत असं म्हणावं लागेल. कारण एकीकडे विलीनीकरण चर्चेचा खुंटा हलवून त्यांनी बळकट केलाच, पण त्याचवेळी तटकरे पटेलांना अजितदादांच्या लेखी फारसं महत्त्व नसल्याचंही त्यांनी सूचित केलं. आता विलीनीकरणाबाबत दोन्ही पक्षांकडनं सातत्याने दावे प्रतिदावे होत आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चर्चा सुरू होती असं अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी वेगळाच पॉइंट मांडलाय. कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलीनीकरणाची चर्चा होती असा सवाल त्यांनी शिंदेंना केलाय. आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो आमच्यावर अजितदादाच होते, आता ते हयात नाही. मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही. माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही. अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तुस्थिती आहे. अजितदादांनी आम्ही असं ठरवलं 8-9 तारखेला, 7 तारखेला निकाल लागल्यानंतर 8 तारखेपर्यंत थांबून 9 तारखेला दोन्ही पक्षाच्या बैठका 9-10 पर्यंत घ्यायच्या. मला वाटतं की कुणाचं तरी एक लग्न आहे महत्वाचं, मला त्यांचं नाव माहित नाही, पण त्या लग्नाला बरेच काही लोक जाणार होते. मग ते बोलले की ते लग्न झाल्यानंतर लगेच आपण 12 तारखेला विलीनीकरण करायचं ही आमची चर्चा होती. आता ते त्याला आम्ही काय आता शूटिंग किंवा बाकीचं काय केलं नव्हतं. मी चर्चा झाली होती एवढं नक्की आहे. मला एवढंच विचारायचं की विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात, विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी. तुम्हाला आठवतच असेल की काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा पहिल्यांदाच राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरती भाष्य केलं होतं. चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजितदादांनी भाजपला माहिती दिली असती असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. पण संजय राऊत यांनी त्यांचा हा दावा आज खोडून काढलाय. असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही. देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना. अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही. आता अजित पवार फडणवीसांबरोबर संदर्भात खाजीत बरंच काही बोलायचे असं बोललो तर आम्ही. जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल.
आणि हा विलिनीकरणाचा मुद्दा एकमेव नाहीये. या चर्चांबरोबरच आणखीन एक मुद्दा सुद्धा फेर धरायला लागलाय. तो आहे अजितदादांच्या अपघाताचा. काल खुद्द दादांच्याच पक्षाचे 2 नेते अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील